तुम्हाला वेब ॲप म्हणजे काय माहीत आहे काय? वेब ॲप म्हणजे एक एक डेव्हलपमेंटमधली कॉन्सेप्ट आहे आणि ती जी कॉन्सेप्ट आहे, ती मी आपल्या जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. तर ॲक्चुअली वेब ॲप म्हणजे काय आहे ते सिंपल मराठीमध्ये एक्सप्लेन करून घेऊया. तर वेब ॲप म्हणजे जेव्हा तुमची एक वेबसाईट असते, आता समजा तर माझी वेबसाईट आहे hairstyleshub.in. ओके. तर माझं प्लॅटफॉर्म आहे hairstylehub.in. ओके. तर त्याला ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, Googleवर जाऊन hairstylehub.in टाकल्यावर मग आपली वेबसाईट येणार. ओके. तर तेव्हा तुम्ही ते क्लिक करताय आणि मग आपली प्लॅटफॉर्मला ॲक्सेस करताय. बट ही जी प्रोसेस आहे ती आपण कॅन्सल करतो वेब ॲपमध्ये. तर त्यामध्ये काय होतंय, तुमचा एक क्लिक आणि बूम आपला प्लॅटफॉर्म तुम्हाला ॲक्सेसिबल. ओके. हे कसं करू शकतो आपण? तुम्ही जेव्हा आपल्या वेबसाईटवर येताय, तेव्हा तुम्हाला एक पॉपअपमध्ये ऑप्शन दिसतोय की इन्स्टॉलचा. जेव्हा तुम्ही त्या इन्स्टॉलच्या ऑप्शनवर क्लिक करताय, तर वेब ॲप इन्स्टॉल होतंय तुमच्या फोनमध्ये. ओके. तुमच्या सिस्टममध्ये. ओके. तुम्ही बघू शकताय आपलं ॲप्लिकेशन काहीसं असं दिसतंय. जेव्हा तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवर क्लिक करताय, तेव्हा तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन, पूर्ण ॲपसारखं फील येतंय. तर हे पूर्ण पॉसिबल आहे वेब ॲपमध्ये. तर ह्यात पूर्ण एक विषय राहतोय, की तुमचं जे ॲप आहे, ते फक्त जे आपलं ॲप प्ले स्टोअर आहे, ॲप स्टोअर आहे, ह्यामध्ये फक्त ॲक्सेसिबल नाही आहे. कारण की अजून आपण ते तयार केलं नाही. बट जे वेब ॲप आहे, ते तुम्हाला आपल्या वेबसाईट थ्रू ॲक्सेसिबल आहे. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.